शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी तज्ञ शेती सल्लागार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात महत्त्वाचं टोमॅटो पिकात आणि मिरची पिकात कंटिन्यू अपडेट दिली जाते. याबरोबर कांदा पिकात असेल, द्राक्ष बागायतदार असतील, प्रत्येक शेतकऱ्याला आपण अपडेट देत असतो या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कन्नड तालुक्यामध्ये. आपण निपाणी गावात आहे. निपाणी गावामधील प्रगतिशील शेतकरी गणेश भाऊ असतील, परत गणेश भाऊ असतील, एकाच नावाचे दोन नावकरी आणि त्यांच्यासोबत आपले संदीप भाऊ. मित्रांनो, आता तरकारी पिकामध्ये बऱ्यापैकी 5-6 वर्षापासून ते तरकारी पिकात म्हणजे भाजीपाला पिकात आलेले आणि भाजीपाला पिकात 2 ते 3 वर्षांपासून गणेश भाऊ आपल्याकडे आहे आणि 2 वर्षापासून संदीप भाऊ पण आपल्याकडे आणि गणेश भाऊ पण आपल्याकडे 2 वर्षापासून पूर्णपणे मार्गदर्शन घेत आहे. 2-3-4 प्लॉट आतापर्यंत त्यांनी काढले, बरोबर आहे. एकंदरीत आपण त्यांना आपला इथून मागचा काही फीडबॅक मिळाला. आता माग प्लॉट कधी टाकलेली होती विरांगची? सप्टेंबरला होते ना. लागवड कशी केली, त्यानंतर मार्केटचा अंदाज दिलेला होता, त्यानुसार भाव भेटला की नाही, त्याच्यानंतर आत्ताची लागवड केली विचारून केली की त्यांच्या मनाच्या पद्धतीने केली त्यांनी, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आणि सर्वात महत्वाचं, व्हाईट मल्चिंग पेपर वापरावे की नाही वापरावे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय. काय फायदे आणि काय तोटे ते व्हाईट मल्चिंग पेपरचे सांगायचे आणि प्लॉटला पहिल्या 15 दिवसात काय करायचं या देखील पूर्णपणे मार्गदर्शन करतोय. आणि ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो प्लॉट आपल्या ऑफिसकडनं रजिस्टर करायचे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूर्णपणे शेड्यूल फ्री आहे. परंतु शेड्यूल फ्री कसं आहे की जिथं जर समजा आमचं शाखा आहे किंवा दुकान आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथून शेड्यूल पूर्णपणे फॉलो करा, तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल तिथून मिळेल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जर ऑफिसकडनं रजिस्टर करणार असाल तर ऑफिसवरनं पूर्णपणे शेड्यूल तुम्हाला फ्री मिळेल. मित्रांनो, तुम्हाला जे काही गोष्टी आहे, आता तुम्ही म्हणशाल नुसतं शेड्यूल पाठवा, आम्ही नुसतं शेड्यूल देत नाही. पूर्णपणे जे काही कृषी तज्ञ एस एस बायोटेकचं मटेरियल आहे ते वापरणार असाल तरच तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल फ्री आहे. आणि आता कृषी तज्ञ एस एस बायोटेकचं मटेरियल का वापरायचं आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण निपाणी गावातील सर्वात महत्त्वाचं प्रगतील शेतकरी आता गणेश भाऊ असतील दोघं बी आणि संदीप भाऊ यांची मुलाखत घेऊ. गणेश भाऊ नमस्कार, संदीप भाऊ नमस्कार. आपण जर बघितलं संदीप भाऊ, मला एक सांगा, आता हा प्लॉट लावण्याआधी व्हिडिओ बघितला माझा मार्केटचा अंदाजाचा? गणेश भाऊंचा मला कॉल पण आला होता, प्लॉट टाकू की नको टाकू. मी म्हटलं 100% टाकून द्या. गणेश भाऊ, मागच्या प्लॉट मध्ये तुम्ही मला एक कॉल केला होता की सर म्हणे प्लॉट टाकू की नाही टाकू. मी म्हटलं टाकून द्या, 200-250 रुपये 100% मार्केट भेटल. शेवटचं कॅरेट काय भाव विकलं? शेवटचं कॅरेट आम्ही 150 रुपये विकलं शेवटचा. आणि स्टार्टिंग आमची 600 पासून चालू झाली, 600 रुपयापासून. त्याच्यात मी 5-6 गाड्या 500 ते 600च्या आसपास 500-600 रुपये विकले. त्याच्यानंतर पूर्ण 300चे प्लसच विकले, 300 रुपये 400च्या आसपास. शेवटचीच गाडी फक्त आम्हाला 150 रुपये. आणि मला एक सांगा, समजा हा जो काही विरांगचा प्लॉट होता सप्टेंबर मधला, त्याच्या आधी बी एक प्लॉट होता तुमचा उन्हाळ्यामध्ये, तो पण टाकायला, तो कधी लॉस मध्ये गेला? नाही. मी आता तुमचा माझा संपर्क जेव्हापासून झाला म्हणजे 3 वर्ष झाले आपले. 3 वर्ष, हा 100% 3 वर्ष झाली. आणि आपण 3ऱ्या वर्षाचा व्हिडिओ शेतकरी पाहू शकतील चॅनलवर टाकेले. 3 वर्षापासून आपण एक वेळेस बी फेल नाही झाले, पूर्णपणे कंटिन्यू. म्हणजे प्लॉट बी एकदम व्यवस्थित आला तुमच्या मार्गदर्शनानं. आणि तुम्ही जे सांगितलं समजा का बाबा या तारखेला तुम्ही लागवड करा, त्या तारखेला आपल्याला पूर्ण मालाला म्हणजे भाव भेटलाच 100%. दुसरी गोष्ट अशी आहे, आता आपण जे काही इथून मागं तुम्हाला कृषी तज्ञ एस एस बायोटेकचं नवरत्न गोल्ड, कृषी गोल्ड तुम्ही बऱ्यापैकी मॉलिक्यूल वापरलेले, बरोबर आहे. आधी वेगळ्या नावाने होते, आता नाव बदलवलं आपण, सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार केल्या. तर जे काही रिपोर्ट आहे, समजा आपण सांगितलं झाडाला ही गोष्ट तुम्ही ही या वेळेत करा, 100% रिझल्ट भेटला. 100%. समजा पहिली आळवणी आपली, मी म्हटलं बघ कृषी गोल्डची पहिली आळवणी करा. आळवणी केल्यानंतर 3ऱ्या दिवशी तुम्हाला झाडाला, म्हणजे आता कितवा दिवस या झाडाला? 3रा दिवस आळवणी करून ना? 3रा दिवस. परवा केली होती ना, रूट निघाली. 100% मित्रांनो 3ऱ्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट भेटून जातो. आणि ज्या ठिकाणी भेटत नाही, सगळ्यात शेवटचं पाऊल म्हणजे कृषी तज्ञ शेती सल्लागार मित्रांनो. सगळ्या कंपन्या जिथं थांबतील तिथं आमचं काम चालू होतं. प्लॉट मरत असेल तर आम्ही मरेल प्लॉट वाचून देऊ, एवढी गॅरंटी आहे मित्रांनो. केलेलं आहे आम्ही, सक्सेस केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं ह्या कृषी गोल्डची रिझल्ट भेटणार नाही, लगेच मातीचं पीएच चेक करा मित्रांनो, मातीचं परीक्षण करा. जमिनीमधील काही ना काही त्रुटी तुम्हाला सापडेल. कारण की जिथं आमचं काम रिपोर्ट भेटणार नाही तिथं 100% तुमच्या जमिनीचा प्रॉब्लेम ओळखायचा असेल तर सर्वात महत्वाचा जो काही हा बेड आहे, लिक्विड दिल्यानंतर हा बेड जर मध्ये ढवळा पाडला तर 100% जाणून घ्या आपल्या प्लॉटमध्ये 100% मातीचा दोष आहे. पाण्याचा पीएच, आपल्या जमिनीचा पीएच वाढवा आहे. दुसरी गोष्ट, जे काही अन्नद्रव्य पाहिजे ते अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात आहे. तुम्ही लगेच रिपोर्ट काढून ऑफिसला टाका, मी त्याच्यावर काय करायचं काय नाही तुम्हाला नियोजन देत चालेल. आता दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, प्लॉटला नियोजनामध्ये काय केलं तर जे काय आता बघितलं आपण, ते किती दिवसात झाड झाला? आता
8 दिवसात झालं, बरोबर आहे. आता आपल्याला सर्वात महत्वाचं मल्चिंग पेपरचं जाणून घेऊ. मल्चिंग पेपर मध्ये हा व्हाईट मल्चिंग पेपर आहे. त्याच्यात 2 प्रकार आहे. हा नॉर्मल सिल्वर आहे, तो फुल व्हाईट सिल्वर आहे, म्हणजे तो फुल व्हाईट आहे. आणि जो काही ब्लॅक मल्चिंग पेपर आहे किंवा सिल्वर मल्चिंग पेपर आहे आपण रेग्युलर जो वापरतो तो 30 मायक्रॉनचा. हा किती मायक्रॉनचा आहे? 30 मायक्रॉनचा हा बी आहे. आता जर बघितलं गणेश भाऊंचा सिल्वर आहे, आणि म्हणजे सिल्वर म्हणजे आपला काळा रेग्युलर, आणि भाऊंचा आता व्हाईट आहे. तर दोघांमध्ये मरीचं प्रमाण आपण जाणून घेऊ. गणेश भाऊ, तुमच्या प्लॉटमध्ये आतापर्यंत मर किती झाली? नाही, मर म्हणजे आपली फक्त 5% मर होईल आता. 5% मर झाली. संदीप भाऊ, तुमच्या प्लॉटमध्ये किती मर झाली? एक 800-900 रुपये गेले माझे. बरोबर. 2-3 दिवसामध्ये 100% गेले. याचं कारण मित्रांनो व्हाईट मल्चिंग पेपर. मी मागच्या वर्षी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं का व्हाईट मल्चिंग पेपर वापरू नका. 5 वर्षापूर्वी व्हाईट मल्चिंग पेपर जेव्हा आला ना, त्यावेळेस 5-6 वर्ष झाले त्याला येऊन, बरोबर आहे. 5-6 वर्षापूर्वी बऱ्यापैकी शेतकरी म्हणायचे की उन्हाळ्यामध्ये व्हाईट मल्चिंग पेपरचा वापर करा. परंतु त्याच्यानंतर सलग 2 वर्ष ज्या ज्या शेतकऱ्यांना लॉस झाला, शेतीचं नुकसान झालं, त्या प्रत्येक शेतकऱ्याने व्हाईट मल्चिंग पेपर वापरणं बंद केलं. आता जर संदीप भाऊंनी मला विचारलं असतं व्हाईट मल्चिंग पेपर टाकू की नको टाकू, लगेच सांगितलं असतं टाकू नका. मित्रांनो, तुम्ही देखील टाकणार असाल तर व्हाईट मल्चिंग पेपरचा वापर करू नका. काय होतं मित्रांनो, बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी अनुभव घेतला असेल, कमेंटमध्ये सांगतील का व्हाईट मल्चिंग पेपर वापरून त्यांच्या प्लॉटचं नुकसान झालं, 100% सांगतील. परंतु आता जर बघितलं आपण तर व्हाईट मल्चिंग पेपर होणारे तोटे काय, की जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात, काळा मल्चिंग पेपर जो राहतो तो टेम्परेचर आत शोषतो, बरोबर आहे. आणि व्हाईट मल्चिंग पेपर काय करतो की त्याचं जे काही टेम्परेचर आहे हे जागीच रिफ्लेक्ट करतं, बरोबर आहे. आता ब्लॅक मल्चिंग पेपर वापरलं तर टेम्परेचर मध्ये ओढून घेतो, म्हणजे बेड नरम म्हणजे गरम होतो. पण काय आहे की जर तुमचं मल्चिंग पेपर ब्लॅक असेल आणि जर तुम्ही 3-3, 4-4 फुटाला मागं सांगितल्याप्रमाणे जर ओलं मारलेले असतील आणि टेम्परेचर निघायला जागा केलेली असेल, ते अतिशय उत्तम. तुम्हाला कुठेही मल्चिंग पेपरमुळे मर सापडणार नाही. परंतु ज्या वेळेस व्हाईट मल्चिंग पेपर तापतो तो पूर्णपणे रिफ्लेक्ट होतो फुल टेम्परेचरला. आता जर बघितलं 12-1-2 वाजू राहिला, अशा कंडिशनला जर तो रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याचा पूर्णपणे इफेक्ट या कवळ्या झाडांवर होतो. हे जे काही कवळे पान आहे पूर्णपणे भाजून जातं. म्हणजे प्लॉटमध्ये जे काही रिफ्लेक्शन होतं पूर्णपणे व्हाईट मल्चिंग पेपरचं रिफ्लेक्शन होतं ते पूर्णपणे प्लॉट म्हणजे जर 50 डिग्री म्हणजे 10 ते 20 डिग्री सेल्सिअस किंवा 25 डिग्री सेल्सिअस किंवा 40 डिग्री सेल्सिअस इथलं जर तापमान असेल तर ते तापमान डायरेक्ट 45 ते 46 वर निघून जातं. त्याच्यामुळे झाडाला खूप मोठ्या प्रमाणावर इजा होते आणि त्या इजेमुळे झाडाचं डम्पिंगचं प्रमाण वाढतं. लाईव्ह उदाहरण इथं मी सांगतोय. इथून मागं मला मित्रांनो सांगायला असं जागीच कंपॅरिझन करायला कोणी सोबत नव्हतं, त्याच्यामुळे आता ते सोबत आहे तर लगेच मी तुम्हाला सांगतोय असं तुम्ही करू नका. आता आळवणीमध्ये पहिली आळवणी कोणती करायची, कृषी गोल्ड 1 किलो 19-19 1-2 किलो वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये रोडोमिल 35% मॅट्रिक्स तुम्हाला 250 ग्राम पहिल्या आळवणीसाठी वापरायचं आहे. तिसरी दिवशी तुम्हाला पूर्णपणे रूट डेव्हलपमेंट झालेलं दिसेल जसं या झाडामध्ये दिसतंय. त्यानंतर जर बघितलं तर दुसरी आळवणी जी 3ऱ्या दिवसाने म्हणजे झाड लावल्यापासून 6व्या दिवसाला राहील, नवरत्न गोल्ड 500 मिली 12-61 2 किलो प्रति 200 लिटर पाण्यासाठी ड्रिप ऍप्लिकेशनने देऊन टाकत. तिथून पुढे आळवणी करायची गरज नाही. तुम्हाला वाटलं भाऊ कधी आळवणी करायची गरज पडत नाही? कारण की झाडाला एकदा जर रूट निघाला ना तर 100% आळवणी करायचा खर्च वाचवा तुम्ही, त्यानंतर तुमचा वेळ वाचतो. आणि दुसरी गोष्ट आहे, अशा पिरियडमध्ये झाडाला प्लॉटला पाणी मेंटेन कसं करायचंय, बरोबर आहे मित्रांनो. मी सांगतो माझ्या कन्सल्टिंगमध्ये आतापर्यंत 5-6 वर्ष झाले, आतापर्यंत मी शेतकऱ्याला कधीच पाणी नियोजनावर बोललो नाही. तुम्हाला पोटभर पाणी द्यायचं आहे प्लॉटला, पूर्णपणे बेडवाला ठेवायचा, काही प्रॉब्लेम येत नाही. प्लॉटला मर कधी येते किंवा प्लॉटला हे आपण काय म्हणतो की पाणी जास्त दिल्याने मर होती, बरोबर आहे मित्रांनो. असं कधीही घडत नाही. जर तुमच्या प्रोडक्टमध्ये युमिकमध्ये क्वालिटी असेल तर 100% असे कधीच प्रॉब्लेम येणार नाही. झाड कुठेही डम्पिंग होणार नाही. पाऊस राहू नये, उन्हाळा राहू नये, ती हिवाळा राहू. मित्रांनो 100% तुम्ही पोटभर तास 1.5-2 तास पूर्ण बेड जरी भिजवले तरी आपल्या कन्सल्टिंगमध्ये झाडाला मर हा विषय नाहीये. त्यानंतर जर बघितलं आपण तर आता पुढचा प्रश्न, स्प्रे नियोजन कसं करायचंय. लागवड झाली 6-7 दिवसांनी सुपर कॉन्फिडर आणि नीम ऑइलची पहिली फवारणी घ्यायची. सुपर कॉन्फिडर 25-50 मिली वापरायचे प्रति 200 पंपासाठी. 30-40 मिली जरी घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये सुपर कॉन्फिडर वापरायचे तुम्हाला 50 मिली प्रति 200 लिटर पाण्याला, तर तुम्हाला म्हणजे 5 मिली पंपाला वापरायचंय आणि 25 मिली किंवा 30 मिली तुम्हाला नीम ऑइल वापरायचं म्हणजे कडू वापरायचंय. त्यानंतर मित्रांनो हा स्प्रे झाल्यानंतर दुसरा स्प्रे जो काही काढायचा आहे तुम्हाला तो 10 ते 12 दिवसांनी घ्यायचा आहे. मित्रांनो दुसरा स्प्रे घेताना एंट्राकॉल फॉल्युक्युलर आणि एक साधं कीटकनाशक कराटे जरी वापरलं तरी चालेल. अशा पद्धतीची या 2 फवारण्या 2 आळवण्या दिलेल्या आहे. अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या. पूर्णपणे शेड्यूल फ्री. आता मी ज्या काही ठिकाणी आलेलो आहे हे ठिकाण आहे मित्रांनो कन्नड तालुक्यातील निपाणी गावात आहे. पूर्णपणे आपलं मटेरियल जे आहे ते
साई कृषी सेवा केंद्र निपाणी रस्त्यालाच नवीन दुकानचं ओपनिंग केलं त्यांनी. जुनं पहिलं गावात होतं, पूर्णपणे मटेरियल तिथे अवेलेबल आहे. कन्नड तालुक्यामधील जे काही शेतकरी आज व्हिडिओ बघणारे 100% या, एकदा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या, पूर्ण शेड्यूल घ्या आणि पूर्णपणे शेड्यूल मी लिहिलेलं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे जे शेड्यूल दिलेलं आहे त्या पद्धतीने करा, 100% तुमचा फायदा होईल. आतापर्यंत कांदा पिकात ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडनं मटेरियल लिहिलेलं आहे प्रत्येक शेतकरी समाधानी, बरोबर आहे. हो. त्यानंतर भाऊन त्यांनी तर वापरलेला आहे, त्यांचा पूर्णपणे इंटरव्ह्यू आपण इथं टाकतोय. आता याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपल्याला ब्लॅक मल्चिंग पेपरवरचा घ्यायचा आहे. तो पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तिथं गणेश भाऊंची मी मुलाखत घेणार आहे, पूर्णपणे सांगणार आहे कशा पद्धतीने ब्लॅक पेपरवर नियोजन केलेलं होतं, कशा पद्धतीने ते सक्सेस होतं आणि काय करायचंय. आणि मित्रांनो, महत्त्वाच्या अपडेट कंटिन्यू बघत चला, कारण की काही शेतकरी काय करतात, महिन्यापूर्वीचा व्हिडिओ बघता डायरेक्ट 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यानंतर बघता, मधला अपडेट बघत नाही आणि कमेंट करून मोकळे होतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळे अपडेट बघत चला. पूर्णपणे शेड्यूल तुमच्यासाठी फ्री आहे. फक्त ज्या ठिकाणी आमचं मटेरियल उपलब्ध आहे त्या ठिकाणी जा, शेड्यूल घ्या किंवा ऑफिसला संपर्क करा आणि शेड्यूल घ्या. आता इथं व्हिडिओ मी थांबवतो. गणेश भाऊ धन्यवाद, संदीप भाऊ धन्यवाद, गणेश भाऊ धन्यवाद. व्हिडिओ इथं थांबवतोय. अधिक माहितीसाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जे काही आपले इतर टोमॅटो उत्पादक शेतकरी, भाजीपाला, तरकारी जे काही करणारे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. धन्यवाद.